की अहिल्यानगरमध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दिवशी आमच्या माता भगिनींनी नळ उघडला तर शुद्ध पिण्याचं पाणी नळाला आलंच पाहिजे। ज्याप्रमाणे अहिल्यादेवींनी त्यांची राजधानी माहेश्वर ही अत्यंत त्या काळामध्ये सुसज्जित अशा प्रकारची राजधानी केली, तसंच अहिल्यानगर देखील केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही आहोत। आता या अहिल्यानगरला आपण नॅशनल डिफेन्स कॉरिडॉरचा भाग म्हणून या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे। या ठिकाणी डिफेन्स कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत। पण ज्यावेळी 2014 साली माननीय नरेंद्र मोदीजी हे देशाचे प्रधानमंत्री झाले, त्यावेळी मोदीजींनी सांगितलं गावांसोबत शहरांचाही विकास आपल्याला करावा लागेल। शहरं ही वाढणार आहेत, नागरीकरण हे होणार आहे, लोक शिक्षण आरोग्य रोजगाराकरता शहरामध्ये येणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या गरिबांना, मध्यमवर्गीयांना, शहरात राहणाऱ्या जनतेला मूलभूत सोयी आपल्याला द्याव्या लागतील। मोदीजींनी सांगितलं देशाच्या GDPचा 65% GDP वस्तू आणि सेवांची निर्मिती, रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते। त्यामुळे शहरांमध्ये जर आपण उत्तम सोयी तयार केल्या, शहरातल्या गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या जीवनामध्ये आपण जर त्या ठिकाणी परिवर्तन आणलं तर आपली शहरं ही विकासाचं केंद्र होतील आणि आपल्या अर्थव्यवस्थेला ती मोठ्या प्रमाणात चालना देतील। आणि म्हणून 70 वर्षानंतर पहिल्यांदा देशाच्या मध्यवर्ती सरकारने मोदीजींनी निर्णय केला आणि लाखो कोटी रुपयाच्या योजना या शहरांकरता सुरू केल्या। स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये शहराला देणं सुरू केलं। तुम्ही बघा आज कुठल्याही शहरांमध्ये चाललेली जी कामं आहेत ती 2014 नंतर केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आलं आणि या शहरांना आपण निधी देणं सुरू केलं। आज शहरांचा चित्र आणि चेहरा बदलतोय। आपण बघा आज ज्या प्रकारे मोदीजींनी सांगितलं की शहरात राहणारा जो गरीब आहे, जो बेघर आहे, जो कच्च्या घरामध्ये राहतो, त्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पक्कं घर दिलं पाहिजे। आपल्याला 30 लाख घरं मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेत दिली। पण आपल्या एक लक्षात आलं शहरामध्ये देण्याकरता घरं तर आपल्याकडे आहेत, पण लोकांकडे जमिनीचा मालकी हक्क नसल्यामुळे त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही। 2 महिन्यापूर्वी आपण आपल्या कॅबिनेटमध्ये निर्णय केला आणि आता आपण ठरवलं की या ठिकाणी जे झोपडपट्टीत राहतात, रहिवासी करता ज्यांनी अतिक्रमण केलं आहे, अशा सगळ्या लोकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा द्यायचा, त्यांना त्याचं PR कार्ड द्यायचं आणि त्यापैकी जे लोक कच्च्या घरांमध्ये राहतात त्यांना पक्कं घर बांधण्याकरता या ठिकाणी पूर्ण मदत करायची, प्रधानमंत्री आवास योजनेतनं त्यांना घरही द्यायचं। त्यामुळे या ठिकाणी सुजयदादा, संग्रामदादा दोन्ही युवा नेत्यांना मी सांगतो ही जनता आपली महानगरपालिका निवडून देणार आहे। ती निवडून आल्यानंतर पहिल्यांदा ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे, ज्या ठिकाणी गरिबाचं अतिक्रमण आहे, अशा सगळ्या जागांवर शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे त्याची मोजणी करून त्याचा प्लेन टेबल सर्वे करून त्या सगळ्या लोकांना तुम्ही मालकी हक्काचा पट्टा आणि PR कार्ड द्या आणि त्यानंतर तुम्ही या शहराकरता जेवढी घरं मागाल, गरिबाकरता जेवढी घरं मागाल तेवढी घरं राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तुम्हाला देऊ, अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो। आज आपण बघा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी पुरवठ्याकरता या ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये निधी द्यायचा आहे। अमृतसारखी योजना आहे। आपल्याही शहराची सुधारित पाणी पुरवठा योजना 492 कोटी रुपयाची ही आता आमच्याकडे राज्य सरकारकडे आलेली आहे। खरं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये अहिल्यानगरसारख्या महानगरपालिकांना 2014 पूर्वी 100 कोटी रुपये देखील मिळत नव्हते, 50 कोटी मिळत नव्हते। पण आज तुम्ही बघा मोदीजींनी आपल्याला अशी व्यवस्था करून दिली की आता तुम्ही पाठवलेला हा जो प्रस्ताव आहे 492 कोटी रुपयाचा,
16 तारखेला तुमचा महापौर बसला की त्यानंतर 1 महिन्याच्या आत या प्रस्तावाला आम्ही मान्यता देऊ। आमचा प्रयत्न हा असणार आहे की अहिल्यानगरमध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दिवशी आमच्या माता भगिनींनी नळ उघडला तर शुद्ध पिण्याचं पाणी नळाला आलंच पाहिजे, या दृष्टीने या ठिकाणी आपण ही सगळी व्यवस्था करतो। आज आपल्याला अमृतच्या योजनेतनं 164 कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना माननीय मोदीजींच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली आहे। नगरोत्थानच्या माध्यमातून 150 कोटी रुपये हे 24 प्रमुख रस्त्यांसाठी मिळाले आहेत। त्यातल्या 13 रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत। सुजय दादा असतील, संग्राम दादा असतील, यांनी या सगळ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या शहरामध्ये काम केलेलं आहे। आणि आता शहरातल्या डीपी रस्त्यांचा देखील 350 कोटी रुपयाचा प्रस्ताव तुम्ही पाठवला आहे। तुम्ही काळजी करू नका, केवळ शहराला आणि जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देऊन आम्ही थांबणार नाही आहोत। ज्याप्रमाणे अहिल्यादेवींनी त्यांची राजधानी माहेश्वर ही अत्यंत त्या काळामध्ये सुसज्जित अशा प्रकारची राजधानी केली, तसंच अहिल्यानगर देखील केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही आहोत। आणि म्हणून डीपी रोडचा विषय असेल, या ठिकाणी क्रीडा संकुलाचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत। आज आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आमचा सिंधी समाज आहे, विस्थापित होऊन जो सिंधी समाज आला, त्या विस्थापित सिंधी समाजाला, पंजाबी समाजाला देखील आता आपण निर्णय घेतला। त्या काळामध्ये ते या ठिकाणी आले, पण त्यांना ज्या ठिकाणी बसवण्यात आलं तिथली मालकी मिळाली नाही, त्या जागा फ्रीहोल्डच्या झाल्या नाहीत। आपण निर्णय केला हे जे आमचे निर्वासित अशा प्रकारचे लोक आहेत त्यांनाही फ्रीहोल्डच्या जागा देण्याचा प्रयत्न आणि त्या संदर्भातला निर्णय आपण केला। अनेक शहरांमध्ये ते काम आपण पूर्ण केलं आहे आणि पुढच्या काळामध्ये याही भागामध्ये ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। एवढंच नाही तर आता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की आमचं शहर तर उत्तम झालंच पाहिजे, पण शहर उत्तम करत असताना या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे। MIDCचा विस्तार होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग आले पाहिजेत। आमचा देखील हा प्रयत्न आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता या अहिल्यानगरला आपण नॅशनल डिफेन्स कॉरिडॉरचा भाग म्हणून या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे। या ठिकाणी डिफेन्स कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत आणि या डिफेन्स कॉरिडॉरच्या माध्यमातून हजारो हातांना काम देणारे उद्योग हे आणण्याचा आपला प्रयत्न या माध्यमातून होणार आहे। आज आपण बघा, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये शहरं स्वच्छ झाली पाहिजे, याकरता स्वच्छ भारत अभियान शहरीच्या अंतर्गत घन कचऱ्याच्या व्यवस्थापनाकरता मोठ्या प्रमाणात आता आपण निधी देतोय। पूर्वीच्या काळामध्ये कचरा जो होता ती आपल्यावर एक प्रकारची लायबिलिटी होती, कचरा एक प्रकारे आपलं बर्डन होतं, पण आता कचरा बर्डन नाही आहे, आता कचरा संपत्ती आहे। आता कचरा जमा करून तो आपण डंप करत नाही, आता कचऱ्यावर प्रक्रिया करतो, कचऱ्यापासून खतांची निर्मिती करतो, कचऱ्यापासून कोळशाचे पेलेट आपण तयार करतो, जे पेलेट्स कोळशाच्या ऐवजी वीज निर्मितीमध्ये आपण वापरतो। आता कचऱ्यापासून तर आपण विद्युत निर्मिती देखील आणि गॅस निर्मिती देखील या ठिकाणी चालू केली आहे। आणि म्हणून या अहिल्यानगर शहरामध्ये देखील जो काही कचरा आहे त्या कचऱ्यावर 100% प्रक्रिया करण्याकरता या ठिकाणी माननीय प्रधानमंत्री महोदयाच्या योजनेच्या अंतर्गत आम्ही आपल्याला मदत करू आणि एक स्वच्छ अशा प्रकारचं अहिल्यानगर हे आपल्याला कसं तयार करता येईल हा प्रयत्न देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे।